नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने जाहिरात किती पदांसाठी आणि नक्की शिक्षक भरतीचे किती टप्पे होणार, त्याचप्रमाणे एका जिल्ह्याची बिंदू नामावली मावककडनं चेक करून आलेली आहे, ते पदनिहाय जागा या संदर्भाची इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। प्रत्येक अभियोग्यता धारकाला म्हणजे जवळजवळ 1,65,000 अभियोग्यता धारकांना मनामध्ये ही एकच चिंता आहे की नक्की पवित्र पोर्टलला जागा किती येतील, कारण प्रत्येकाचं सिलेक्शन हे त्या जागेवर अवलंबून आहे किंवा बाकीचे जरी घटक त्यामध्ये इन्क्लूड आहेत, परंतु जर जास्त जागा आल्या तर या ठिकाणी जास्त उमेदवार लागण्याची शक्यता असते। त्यामुळे जास्त जागा आल्या किंवा जास्त जागा येणं हे प्रत्येक अभियोग्यता धारकाला अपेक्षित किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण करणार आहे। परंतु शिक्षण मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की एकूण 67,000 पदे रिक्त आहेत। 67,000 रिक्त पदे सांगितलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य देखील केलं होतं की जर मान्यता भेटली तर पूर्ण 67,000 पदे एकाच टप्प्यात भरली जातील, जर मान्यता भेटली तर। परंतु अभियोग्यता धारकांनी जवळजवळ अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी झाली त्या परीक्षेच्या आधीपासून बऱ्याच गोष्टींसाठी, ते परीक्षा झाल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टींसाठी आणि नंतर एकूणच पदभरतीसाठी 55,000 एकाच टप्प्यात ही मागणी लावून धरलेली। परंतु आंदोलने, उपोषणे आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा जितका परिणाम व्हायला हवा होता तितका परिणाम या ठिकाणी दिसून येत नाही, कारण की शिक्षण मंत्री वारंवार त्यांच्या एका विधानावरती ठाम आहेत, ते म्हणजे 30,000 पदभरती एकाच टप्प्यात करण्यासाठी। म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं एक वक्तव्य ठाम आहे की पहिल्या टप्प्यात 30,000 आणि उर्वरित टप्प्यात 20 आणि प्लस जे काही रिक्त जागा असतील तर अशा प्रकारे शिक्षक पदभरती ही 2 टप्प्यात होईल, हे वारंवार ते सांगत आहेत। परंतु आता जशा जिल्हा परिषदेचे रोस्टर कंप्लीट होताना आपल्याला दिसत आहे, त्याचप्रमाणे ज्या ऑफलाईन पद्धतीने जी संच मान्यता चालू आहे त्याचा अहवाल आपल्यापर्यंत नीटसा असा पोहोचत नाही। जिल्हा परिषदेचा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचतो आहे, त्याप्रमाणे आपल्याला 23,000 पदभरती ही यामध्ये होईल अशी शक्यता आहे। परंतु आता यामध्ये देखील काय झालेलं आहे की या शब्दांवरती ठामपणे असं स्पष्टता येत नाही आहे की शिक्षक पदभरतीचा जो काही पहिला टप्पा पडला, दुसरा टप्पा पडला, त्यावेळेस देखील शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं 30,000 पदं शिक्षकांची सगळी प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे आणि फक्त त्यांना नियुक्ती देणं बाकी आहे। न्यायालयाचा स्टे उठला की त्या शिक्षक कामावर रुजू होतील। मग जर 30,000 पदं भरती त्या ठिकाणी सगळी प्रोसिजर झाली होती, मग 30,000 शिक्षकांना नियुक्ती भेटली का? मग तेव्हा बुद्धिमत्ता मापन चाचणीचा जो 2022-23ला जी चाचणी झाली त्या शिक्षकांची कुठलीच प्रोसिजर चालू नव्हती तेव्हा। मग जर ह्या शिक्षकांची प्रोसिजरच चालू नव्हती तर मग ते ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? 30,000 पदं भरती तर ती निश्चितच कदाचित 2017मधनं भरली गेली असेल, परंतु ना त्यांच्यामधनं भरलीत ना यांच्यामधनं भरलीत आणि ती प्रोसिजर चालूच झालेली नव्हती। आता कुठे जाऊन पवित्र पोर्टल चालू होते तर एक गोष्ट ही समोर नव्याने येत आहे। जसं की 2017च्या ज्या गोष्टी घडत होत्या प्रत्येक गोष्ट अशी त्या घटनेशी कोरिलेट केली तर त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा या 2023च्या पदभरतीमध्ये आपल्याला दिसून येताना दिसते। कारण कृती आराखडा जर तयार असता तर पहिल्यांदा या ठिकाणी 67,000 जागा रिक्त आहेत, ठीक आहे, 80% पदभरतीला मान्यता भेटते, 80% पदभरतीप्रमाणे अभियोग्यता धारकांनी 55ची मागणी करतात, परंतु शिक्षण मंत्री ठामपणे 30,000वरच आहे। मग जर ह्या 30,000वरती ठाम आहे तर यानंतर ऑफलाईन पद्धतीने पेसा क्षेत्राची जी 4,500 पदभरती सुरू केली। आता शिक्षण मंत्र्यांनी किंवा जे काही आपलं शिक्षण विभाग आहे ज्या गोष्टी जाहीरपणे सांगितलेल्या आहेत त्याची आता हे टप्पे किंवा इतके जसं सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या विभागण्या असतात अशा विभागण्या बहुतेक याच्यामधनं ते करत असावेत, कारण 30,000 पदं पुन्हा जर सगळ्या गोष्टी एकत्रित विचार केला तर 67,000 जागा येऊ शकतात। परंतु या ठिकाणी 30,000पैकी ऑफलाईन पद्धतीने 4,500 पदभरती या ठिकाणी चालू आहे। ऑलरेडी ती आज समुपदेशनाच्या शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणजे आज त्यांचं समुपदेशन आहे, म्हणजे आजच्या नंतर त्यांना 5-6 दिवसामध्ये जॉईनिंग लेटर देखील मिळून जाईल। हा त्यांचा अंतिम आणि शेवटच्या टप्प्यात ही पदभरती चालू आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जिल्हा परिषदेच्या रोस्टरमध्ये
23,000 आणि प्लस जागा यामध्ये दिसून येत होत्या। आता यामध्ये काय झालेलं आहे की जर 4,500 जागा ते ह्या 30,000मध्येच कन्सिडर करणार असतील तर ह्या 30,000 पैकी 4,500 त्या ठिकाणीच कमी होतात आणि त्याप्रमाणे आता अजून 2017च्या विद्यार्थ्यांच्या कुठल्या त्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक ह्या ज्या जागा होत्या जवळजवळ 1200 ते 1300 जागा ह्या 2017च्या अभियोग्यता धारकांमधनच्या बाकी होत्या, परंतु त्याचा देखील कुठेच उल्लेख नाही। मग आता त्या विद्यार्थ्यांच्या जागा ह्या नक्की कुठून भरल्या जाणार? कारण अपेक्षित होतं की 2017चा जो टॅब आहे तो ओपन होणं, इतके दिवस झाले परंतु 2017चा टॅब ओपन झाला नाही आणि नाही त्यावरती कुठला GR आला। पाठीमागे त्याच्या रिक्त पदांचा अहवाल मागवला होता, तो शेवटचा त्यावरची ती ॲक्टिव्हिटी हा शेवटचा GR होता, त्यानंतर मात्र त्याचा GR काही आला नाही। आता ती पदे जर याच्यात आली म्हणजे जर शिक्षण विभागाने ह्या 30,000 पदभरतीची घोषणा केली आहे पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्याच्यातनंच जर हे 4,500 ते वेगळे काढत असतील आणि पुन्हा याच्यातनंच जर पुन्हा त्या अपात्र रिक्त त्या जर समजा 1200 जागा पुन्हा याच्यातनंच जर भरल्या गेल्या आणि त्याचप्रमाणे अल्पसंख्याक पदभरतीला आता या ठिकाणी मान्यता दिलेली आहे, म्हणजे त्या अल्पसंख्याक पदभरतीची मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे, तर त्या जागा जर ह्या 30,000मधनंच गेल्या तर शिक्षक पदभरतीचे 2 टप्पे तर बाजूलाच राहिले, ह्या 30,000चेच टप्पे टप्पे पडत चाललेले आहेत। कारण 30,000 पदभरतीची जाहीर केल्याच्या नंतर त्या 4,500 त्याच्यातनं सांगितल्या आणि त्यानंतर आता हे अपात्र पात्र हे त्या 2017च्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विषयसुद्धा येत नाही आहे। त्याचप्रमाणे हे अल्पसंख्याकांसाठीच्या जे वेगळ्या जागा भरती सुरू करायला सांगितलेली आहे, तर ह्या जर सगळ्या अशा याच्यातनं जर जागा अशा कमी होत गेल्या तर निश्चितच पदभरतीला किंवा एकूण जी जागा आहेत जाहिरातीची एकूण जी पदसंख्या आहे ती खूप कमी येईल आणि मग जर खूप कमी आली तर कट ऑफ हा हायच जाणार। समजा 1 2 3 4 असे 10 पर्यंत मार्क्स आहे, 10 जागांची पदभरती आहे, परंतु लाईनने 1 2 3 4 असे 10 मार्क्स विद्यार्थ्याला आहे, 10 विद्यार्थी आहे आणि 10 जागा आहे, तर त्या प्रत्येकाचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे याचा अर्थ आपण या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की 1चा कट ऑफ लागला किंवा 0चा देखील कट ऑफ लागला असं म्हणू शकतो, कारण 10 जागा होत्या आणि 10 स्पर्धक होते, म्हणजे दोन्ही इक्वल होते या ठिकाणी। किंवा 5 जरी असेल तरी आपण सांगू शकतो की 5चा कट ऑफ लागलेला आहे, 5 रिक्त जागा 10 स्पर्धक होते आणि 5चा कट ऑफ लागतो। स्टुडंट आहेत आणि जागा ह्या 5च आहे, तर सरसकट 1 ते 10 मार्क्स पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण 5चा कट ऑफ लागला एवढं सांगू शकतो, कारण ह्या रिक्त पदांवरती आरक्षणांवरती ह्या जागा अवलंबून असतात आणि आता यातल्या यात जर निश्चित जागांची संख्याच समजत नाही आहे, कारण कधी वेगळा अंक मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं प्रत्येक वेगवेगळा नंबर या ठिकाणी समोर येताना दिसत आहे। मग अशा वेळेस आता विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे होप्स ठेवायचे, होप्स तर 100% ठेवायचेच आहेत, ते देखील आपण पाहूया, परंतु आता कट ऑफवरती मात्र याचा निश्चितच परिणाम होणार, कारण जर अशा जागा घटत गेल्या तर त्या घटत्या जागेनुसार कट ऑफ हा हाय लागण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे आपण दुसरा मुद्दा बघा, कोल्हापूर बिंदू नामावली रिक्त जागा। आता ही कोल्हापूरची जी बिंदू नामावली आहे आता ही मावककडनं चेक करून आलेली आहे, यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी आता किती जागा आहेत बघा। जर ओपन कॅटेगरी ही अशी कॅटेगरी आहे ज्यामध्ये प्रत्येक अभियोग्यताधारक हा स्पर्धक आहे, म्हणजेच 1,65,000 अभियोग्यताधारकांनी सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे, तो प्रत्येक अभियोग्यताधारक हा या ओपन कॅटेगरीमध्ये। ओपन कॅटेगरी ही प्रत्येक कॅटेगरीसाठी ओपनच असते, मग त्या प्रत्येक ओपन कॅटेगरीच्या जागेला त्या ओपन कॅटेगरीच्या जागा यापेक्षा जास्त असायला हव्या, कारण की बाकीचे जे स्पर्धक आहे ते यामध्ये इन्क्लूड असतात, कारण ते यामध्ये स्पर्धा करू शकतात। आता यामध्ये जागा बघा, ओपनसाठी 124 आहे, OBCसाठी 389 आहे, SC कॅटेगरीसाठी 173 आहे, ST कॅटेगरीसाठी 487 आहे आणि VJ कॅटेगरीसाठी 17 आहे, NTBसाठी 22 आहे, EWSसाठी 142 आहे। मग सरसकट आता ST कॅटेगरीचे जर उमेदवार या ठिकाणी बघितले तर जितके काही ST कॅटेगरीचे उमेदवार आहे त्या प्रत्येकाने कितीही मार्क्स असू द्या, होप्स ठेवा, जर या ठिकाणी 487 पदभरती आहे तर निश्चितच आता ओपन कॅटेगरीला 124च जागा आहे, यामध्ये देखील बाकीचे विद्यार्थी कॉम्पिटिशन करू शकतात। मग याचा अर्थ ST कॅटेगरीच्या 487 उमेदवार असन
तितके जे उमेदवार सुद्धा उपलब्ध होत नाहीत. मग अशा वेळेस त्यांचा कट ऑफ ही खूप लो लागतो आणि इथे जो 124 आहे ओपन कॅटेगरी या ठिकाणचा कट ऑफ मात्र हाय लागतो. परंतु जर अशा पद्धतीने रोस्टरमध्ये ओपन कॅटेगरीच्या जागा येत असेल तर या कॉम्पिटिशन हे खूप किचकट असणार आहे, कारण मेरिट मात्र खूप हाय जाईल ओपन कॅटेगरीची. 124 जागा जर फक्त ओपन कॅटेगरीला येत असतील तर, कारण ओपन कॅटेगरीमध्ये बाकीचे जे स्पर्धक आहे ते देखील त्यातनं स्पर्धा करू शकतात, परंतु ओपन कॅटेगरीचा स्टुडंट हा कोणत्याही बाकीच्या कॅटेगरीतून स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे 124 जागा ह्या खूपच कमी आहे या ठिकाणी आणि कॉम्पिटिशन मात्र या ठिकाणी निश्चितच जास्त असेल. मित्रांनो, आता आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्यावर म्हणजे पालघरची जी पेसा क्षेत्राची पदभरती ही अंतिम टप्प्यात आहे, समुपदेशन प्रक्रियेमध्ये आहे. आता यामध्ये बघा आता हे जे पेसा क्षेत्र आहे या पेसा क्षेत्राचे उमेदवार हे पास झालेले उमेदवारांची यादी आहे. आता ह्या पास झालेल्या उमेदवारांमध्ये 271 किती पदभरतीसाठी ही जाहिरात होती बघा, 271. टोटल अभियोग्यताधारक किती आहे, 271. आणि या 271 अभियोग्यताधारकांपैकी हा कॅन्डिडेट तुमच्या डोळ्यांनीच तुम्ही बघा मार्क्स किती आहेत. टेट 2022ला किती मार्क्स आहेत, 20 मार्क्स. जर 20 मार्क्सचा स्पर्धक या ठिकाणी टिकून आहे स्पर्धेमध्ये, कारण बाकीचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित कंप्लीट असतील आणि जास्त मार्क्सवाला कॅन्डिडेट या ठिकाणी बाहेर राहतो कारण डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतात. त्यातल्या त्यात हे आरक्षण आहे तो एक स्पेशल क्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणी 20चा कट ऑफ लागलेला आहे. आता जर 20 मार्क्सच्या कट ऑफचे विद्यार्थी या ठिकाणी जॉईंड आहे, याचा अर्थ जे जनरलला ST कॅटेगरीसाठीच्या ज्या जागा आहेत या विद्यार्थ्यांना संधी असते, त्या जनरलमध्ये ST कॅटेगरीमध्ये त्यांना स्पर्धक म्हणून ते येऊ शकतात. परंतु इथल्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ जर 20 आहे तर निश्चितच ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 20पेक्षा कमी आहे ते विद्यार्थीच तिकडे येतील ना, जे सामाजिक आरक्षण आहे पवित्र पोर्टलच्या ऑनलाईन पदभरतीमध्ये. म्हणजे ज्यांचा आता आरक्षणामध्ये तुमचा स्कोर हा चांगला असू द्या कसाही असू द्या, होप्स 100% ठेवा, कारण जागा देखील त्यासाठी भरपूर आहे. अजून एका गोष्टीचा जर आपण विचार केला तर 271 पैकी तुम्ही टेट दिलेल्या विद्यार्थ्यांची जी हाय स्कोर आहे तो हाय स्कोरचा बघा विद्यार्थी 148, नंतर 127, 127. परंतु जर आपण 100 मार्क्सच्या वरचे विद्यार्थी बघितले तर या ठिकाणी तुम्हाला 50 विद्यार्थीसुद्धा भेटत नाही आहेत. बघा हे 100 मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांची ही लाईन आहे. जर 100 मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांची ही लाईन आहे, 50 विद्यार्थीसुद्धा असे नाही आहेत की ज्यांना 100च्या वरती मार्क्स आहेत. 1,65,000 उमेदवारांनी जर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केले तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये असे कितीतरी विद्यार्थी आहेत की त्यांना मार्क्स असतील, डॉक्युमेंट्स नसतील, डॉक्युमेंट्स आहेत, मार्क्स नसेल. आरक्षणानुसार त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना जे ओपनमध्ये आहेत, ज्यांना कास्टनुसार आरक्षण आहे, त्यांनी निश्चिंत राहा. तुमचा स्कोर कितीही असू द्या, तुम्ही होप्स ठेवा. फक्त एकच अपेक्षा करा की प्रत्येक जिल्ह्याला भरपूर प्रमाणात जागा येवोत. आणि आता संस्थांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवित्र पोर्टलला त्यांच्या जाहिराती येणं खरं तर खूप गरजेचं आहे, कारण जिल्हा परिषदेच्या जागा वाढवून त्यामध्ये जास्त वाढ करता येत नाही. परंतु संस्थांच्या जागांनी जर त्यांनी दिल्या त्या भरपूर प्रमाणात असतात, पण प्रयत्नशील असलं पाहिजे की संस्थांनी देखील जागा या पवित्र पोर्टलला द्याव्यात. बऱ्याच संस्था देतात, परंतु आता परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे अपेक्षा करा की भरपूर प्रमाणात जागा पवित्र पोर्टलला येतील. त्यामुळे कट ऑफ हा नक्की किती लागतो हे सर्वस्वी आता आरक्षण, तुमचे सब्जेक्ट आणि रिक्त पदांचा अहवाल यावरतीच डिपेंड आहे. कारण आज एक आकडेवारी समोर येते तर उद्या दुसरी आकडेवारी समोर येते. त्यामुळे कट ऑफमध्ये भरपूर प्रमाणात बदल होताना दिसेल. आता पेसा क्षेत्रामध्ये रिक्त पदांची संख्या जास्त असते आणि तितक्या प्रमाणात अभियोग्यताधारक उपलब्ध होत नाही, म्हणून त्यांचा कट ऑफ हा 20 पर्यंत येऊन ठेपलेला आहे. परंतु जनरल कॅटेगरीमध्ये असं होत नाही.
आता पवित्र पोर्टलवरती कॉम्पिटिशनची संख्या जास्त आहे, परंतु ती इतकी पण जास्त नाही जर इतर स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर. इतर स्पर्धा परीक्षांच्या मानाने हे भरपूर कमी आहे. फक्त 1,65,000 अभियोग्यताधारक आहेत आणि मग त्यामध्ये बाकी जी काही आता जागा येतील तरी देखील निश्चितच कमी असेल. फक्त एकच अपेक्षा ठेवा की पोर्टलला जास्तीत जास्त जागा ह्या याव्यात, कारण जर जागा जितक्या कमी होतील तितकं कॉम्पिटिशन थोडं टफ होणार आहे. कारण आपण एक ढोबळ मानाने विचार करतो, 30,000 जरी जागा आल्या तरी फक्त 5-6 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे एका पदासाठी 5 ते 6 विद्यार्थी फक्त कॉम्पिटिशनमध्ये आहे. त्यामुळे फक्त 30,000 जागांचा विचार करून आपलं कॉम्पिटिशन जरी बघितलं तरी अतिशय कमी कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे होप्स तर सर्वांना ठेवायचेत. फक्त एक अपेक्षा ठेवायची आहे की जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी जर कोणाला प्रयत्न करता येत असेल तर त्यांनी देखील अवश्य प्रयत्न करावे, कारण जास्त जागा येणं हे सर्वांच्याच हिताचं आहे. त्यामुळे नक्की आता या ठिकाणी जागा किती भरल्या जातील हे पवित्र पोर्टल आता जसे जसे रोस्टर कंप्लीट होतील तशा जागा यामध्ये दिसून येतील. परंतु संस्थांच्या जागा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांच्या आता जे रोस्टर कंप्लीट झालेले आहेत आणि ज्यांचे रोस्टर बाकी आहेत त्यांची नावं दिलेले आहेत. आता रोस्टर कोणाचे बाकी आहेत, जसं ठाणे. आता ठाण्याला काय येतं, जसं नवी मुंबई आहे, नवी मुंबई महानगरपालिका, नगरपालिका यांचे रोस्टर बाकी आहेत. जिल्हा परिषदेचे रोस्टर थोडेफार प्रमाणात झाल्यात जमा आहे. त्यामुळे अशा गोष्टींमुळे जर रिक्त पदांची ही आकडेवारी पूर्णपणे समोर येत नाही. आता ही जेवढी आकडेवारी समोर आलेली आहे त्याप्रमाणे जरी चाललो तरी 23,000नुसार देखील कॉम्पिटिशन कमीच आहे. सर्वांनी होप्स ठेवा, परंतु जास्तीत जास्त जागा येतील यासाठी ज्यांना शक्य आहे, जशा प्रमाणात शक्य आहे तशा प्रमाणात आपले प्रयत्न चालू ठेवा. अशा प्रकारे रिक्त जाहिरात आणि टप्पे, त्याचप्रमाणे रिक्त पदांचा अहवाल जे काही मावककडनं चेक करून आलेली बिंदू नामावली आहे, या सर्व अपडेट्ससह या ठिकाणी आजचा व्हिडिओ थांबवूया.